नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर लेक्चर नंबर 15. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. Again, two more examples from the Maharashtra CET 2022. Both the examples are from the Maharashtra CET 2022. सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युलाला थोडा रिअरेंज करायचा आहे. दॅट्स इट. दोन्ही केसमध्ये आपल्याला फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे आणि हा थोडा काय म्हणू शकतो एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यात काय म्हटलं आहे त्यांनी, ओके, म्हणजे ते कसं व्हिज्युअलाइज तुमच्याकडनं झालं पाहिजे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, बघा, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. बघा, ए युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L, डायमीटर कॅपिटल D अँड डेन्सिटी ρ इज स्ट्रेच बाय अ टेन्शन T. काय हरकत नाही, फुल स्टॉप. The correct relation between its fundamental frequency of vibration F, the length L and the diameter D is. ठीक आहे, बघा, एक जो काही वायर आहे, कोणताही समजा वायर घेतला आपण, तर तो कोणत्या शेपचा राहतो? सिलेंड्रिकल शेपचा. ओके, आता ही मी मोठी डायग्राम मुद्दाहून काढत आहे कारण की याचं आपल्याला काम आहे. सिंपल वायर, येतं लक्षात? सिंपल वायर, ठीक आहे, सिलेंड्रिकल शेपचा राहतो. ओके, ज्याची लेंथ त्यांनी किती म्हटलं आहे? L. ठीक आहे, ओके. आता डायमीटर, ओके, हा जो काही डायमीटर आहे इथून तर इथपर्यंत, हा जो काही डायमीटर आहे हा किती आहे? कॅपिटल D. सिलेंड्रिकल शेपचा वायर आहे. जो काही कोणताही जो आपण वायर कन्सिडर करतो, ओके, एखादा स्ट्रेच वायर समजा आपण गिटारची स्ट्रिंग म्हणा किंवा सोनोमीटरवरचा जो काही वायर राहतो सिलेंड्रिकल शेपचा राहतो, त्याच्यामुळे ही त्याची काय बनते? डायमीटर. ओके, डेन्सिटी, हा जो काही वायर आहे याची डेन्सिटी किती आहे? ρ. आणि जो काही स्ट्रेच केलेला आहे तो टेन्शन किती? T. ओके, काही हरकत नाही, फुल स्टॉप. बघा आता, द करेक्ट रिलेशन बिटवीन इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, लेंथ अँड डायमीटर. ओके, म्हणजे आता स्ट्रेच वायरसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2 टाइम्स L स्क्वेअर रूट ऑफ T/m. आपल्याला काय विचारलं? करेक्ट रिलेशन बिटवीन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी F, ओके, लेंथ L आणि D. ओके, बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, लेंथ आहे, ठीक आहे, आणि कॅपिटल D, D इज नथिंग बट द डायमीटर. याला आपल्याला चेंज करायचं. कॅपिटल D इज नथिंग बट द डायमीटर. हे झालं. ओके, बघा, आता फक्त काही आपल्याला हा फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे. फक्त रिअरेंज गोष्टी दिलेल्या आहे. हा फॉर्म्युला आपल्याला फक्त काय करायचा आहे? रिअरेंज इन टर्म्स ऑफ कॅपिटल D आणायचा आहे. बघा, लेंथ आहे, लेंथमध्ये काही प्रॉब्लेम नाही. बघा, तुम्ही सगळे जर ऑप्शन बघितले, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू समथिंग L अँड D दिलेला आहे. लेंथ आहे, आपल्याला डायमीटर आणायचा आहे. आता काही हरकत नाही. बघा, हा जो काही स्मॉल m आहे हा काय? लिनियर मास डेन्सिटी, म्हणजे मास पर युनिट लेंथ. येतं लक्षात? लिनियर मास डेन्सिटी म्हणजेच काय? मास पर युनिट लेंथ. काय हरकत नाही, ठीक आहे. बघा, आता हा रो काय दिलेला आहे? रो म्हणजे काय? डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. येतं लक्षात? डेन्सिटी म्हणजे मुद्दाहून दिलाय का त्यांनी? नाही, आपल्याला काहीतरी चेंज करायचं. मास पर युनिट व्हॉल्यूम. काय हरकत नाही. बघा, आता V म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय राहतो? बघा, हा जो काय एरिया आहे, ओके, सर्क्युलर आहे. सर्कलचा काय राहतो एरिया? πr² इंटू L. जी काही लेंथ आहे πr² इंटू H, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. πr² इंटू H. H म्हणजे काय? आपण सिलेंडरची हाईट घेतो. इथं आपल्याला काय दिलेला? लेंथ. त्याच्यामुळे इथं काय लिहू शकतो मी? πr² इंटू लेंथ L. ठीक आहे. देअरफोर आता बघा, देअरफोर डेन्सिटी इक्वल्स टू m/πr² इंटू L. आता बघा, मी m ला रिप्लेस करायचा, म्हणजे मला mच्या ठिकाणी आता m कॅन बी रिप्लेस डेन्सिटी πr² इंटू L. म्हणजे mच्या ठिकाणी इथं लक्षात, देअरफोर स्मॉल m बिकम्स कॅपिटल Mच्या ठिकाणी रो πr² इंटू L डिवायडेड बाय L. L गेट कॅन्सल. ठीक आहे. आता बघा, रेडियस म्हणजे काय हो? डायमीटरचा अर्धा भाग. म्हणजे इन टर्म्स ऑफ रेडियस मी काय लिहू शकतो? D/2. देअरफोर स्मॉल m बिकम्स रो पाय. आरच्या ठिकाणी काय लिहू शकतो? D/2, पण त्याचा काय? स्क्वेअर. देअरफोर D² डिवायडेड बाय 4. ठीक आहे. स्मॉल mच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकू. देअरफोर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बिकम्स 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T डिवायडेड बाय स्मॉल mच्या ठिकाणी रो पाय D² डिवायडेड बाय 4. येतं लक्षात? आता बघा,
देअरफॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/2L. बघा हा 4 वर गेला. ओके, स्क्वेअर रूटमधून बाहेर आलं तर काय झाला 2 झाला. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ टी डिवायडेड बाय रो इंटू पाय. डी स्क्वेअर जर बाहेर आलं तर काय झाला डी. टू गेट काय झाला कॅन्सल. देअरफॉर एफ इक्वल्स टू 1/L इंटू डी स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन डेन्सिटी इंटू पाय. ठीक आहे, बघा आता एफ एल डीमध्ये कसं रिलेशन आहे बघा, याच्यावरून लिहू शकतो एफ इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल इंटू डी. ठीक आहे, डेन्सिटी पाय आणि टी या पर्टिक्युलर केससाठी कसं आहे कॉन्स्टंट आहे की नाही. डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी कधी चेंज होऊ शकते का त्या मटेरियलची एखाद्या, नाही होऊ शकत. पाय ऑलरेडी आर्बिट्ररी कॉन्स्टंट, टीचं टेन्शन आहे. ठीक आहे, म्हणजे एल डी म्हणजे हा रिलेशन. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज देअर. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. फक्त रिअरेंजमेंट लक्षात, फक्त रिअरेंजमेंट. ओके, जो काही लिनियर मास डेन्सिटीचा कॉन्सेप्ट आहे तो घेतला. मास पर युनिट लेंथ होते, मग मासला आपण डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून इथं लक्षात मासला आपण लिहू शकतो दिस मच. मग ती व्हॅल्यू टाकली, एल कॅन्सल झाला. मग आपल्याला पाहिजे इन टर्म्स ऑफ रेडियस पाहिजे का नाही, इन टर्म्स ऑफ डायमीटर पाहिजे. मग रेडियसची आणि डायमीटरमधला रिलेशन यूज केला, तो पुट केला. मग तो मासची व्हॅल्यू आपण इथे टाकली. इथे टाकल्यानंतर लक्षात आलं 4 वर गेला, 2 सोबत कॅन्सल झाला, डी बाहेर आला. इथं लक्षात अशा फक्त रिअरेंजमेंट. तो फॉर्म्युला तोच, हा फॉर्म्युला तर आपण किती वेळा यूज केला आहे, भरपूरदा यूज केला. याचं लक्षात पॉज करा, नोट डाऊन करा. आपण न्यूमेरिकल नंबर सेकंड पाहूया. बघा इथं लक्षात फ्री बॉडी डायग्राम काढायचा, गोष्टी लक्षात येतात, अडचणी लवकर सॉल्व्ह होण्याचा चान्सेस राहतात. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्युशन. बघा काय दिलेलं आहे. ए सिलेंड्रिकल ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स, काय हरकत नाही, हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एफ इन एअर, काय हरकत नाही, फुल स्टॉप. When the tube is deep vertically in water so that 1/3 part of the tube is in water, the fundamental frequency of air column becomes. बघा एक सिलेंड्रिकल ट्यूब होता. ठीक आहे, आता समजा हा आपण एक कंटेनर घेतला, कंटेनरमध्ये समजा वॉटर आहे. ठीक आहे, सिलेंड्रिकल ट्यूब होता, याच्यात समजा जे काही एअर कॉलम्स तयार झाले होते, ओके, त्यांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती एफ. सिलेंड्रिकल ट्यूब बोथ एंडला कसा होता ओपन. हा सिलेंड्रिकल ट्यूब आपल्याला आता या टँकमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, समजा आपण इथे याला आता काय केलं, आपण डीप केला. ठीक आहे, इथपर्यंत तो वॉटर आहे. आता काय विचारलं त्याने, ओके, जो काही पोर्शन आहे तो 1/3 पोर्शन कशात गेला, आता पाण्यामध्ये गेला. 1/3 पोर्शन. ठीक आहे, 1/3 पोर्शन जो काय होता तो पाण्यामध्ये चालला गेला. आता काय विचारलं आपल्याला, सो दॅट 1/3 पार्ट ऑफ द ट्यूब इज इन द वॉटर, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम बिकम्स. आता बघा हा जो काही आहे या वॉटरमध्ये टाकल्यामुळे, ठीक आहे, मग आता इथे काय झाला, तो क्लोज झाला. इथे काय झाला, क्लोज. ओके, आणि आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारली, कुठे विचारली, एअर कॉलमची. ओके, आता एअर कॉलम कुठं पॉसिबल आहे, फक्त या पोर्शनमध्ये. एअर कॉलम फक्त या पोर्शनमध्ये पॉसिबल आहे. या पोर्शनमध्ये आता काहीतरी एअर कॉलम बनवू शकतो. ठीक आहे, आणि बघा एका एंडला ओपन आहे आणि दुसऱ्या एंडला कसा आहे तो क्लोज. ओके, म्हणजे जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आपल्याला, कोणत्या पाईपसाठी फाइंड आउट करायची, क्लोज पाईपसाठी. भले तो इनिशियली त्यांनी ओपन दिला आहे. ओके, ओपनसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे V/2 टाइम्स L. ओके, समजा या पाईपची समजा लेंथ किती राहिली L, V/2 टाइम्स L. येतं लक्षात, V/2 टाइम्स L. ओके, येतं लक्षात. ओके, काय झालं, ओपन एंडेडच होता पाईप. कसा होता हा, ही जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ओपन एंडेड पाईपसाठी, परंतु हा पाईप समजा रिचार्ज केला, हा पोर्शन काय झाला, क्लोज झाला. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला एअर कॉलमची कशासाठी विचारली, वरच्या पोर्शनसाठी. मग तो कसा झाला, क्लोज एंडेड पाईप झाला. ओके, क्लोज एंडेड पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला राहतो V/2 टाइम्स L. बघा ओपन एंडेडसाठी F, क्लोज एंडेडसाठी मी F प्राईम घेतलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लोज एंडेडसाठी फॉर्म्युला आहे V/4L. काय ओके, L म्हणजे काय झाली, लेंथ. ओके, आता बघा या टोटल लेंथमधून आपण 1/3 पोर्शन कॅन्सल करू. बघा टोटल लेंथ किती आहे L, त्याच्यातनं 1/3 पोर्शन काय केला मी कॅन्सल, कारण की L/3. ओके, म्हणजे L/3 आहे की नाही, याची समजा टोटल लेंथ जर L राहिली तर 1/3 म्हणजे Lच्या Lपेक्षा Lला समजा आपण 3 ना
मग सॉरी काय केलं, डिवाईड केलं, तर तेवढा पोर्शन कुठे आतमध्ये, त्याच्यामुळे रिमेनिंग किती राहिलं इथं बघा, 3ने मी इथे आणि वर मल्टिप्लाय केलं, समजा इथे राहिलं 3l - l 2l, म्हणजे एवढा पार्ट तो एअर म्हणजे पाणी सोडून वर शिल्लक आहे. त्याच्यामुळे बघा ओके, जो काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढत आहे मी तो क्लोज एंडेड पाईपसाठी काढत आहे, हे समजलं. त्यांनी इनिशियली आपल्याला ओपन एंडेड दिला, परंतु तो पाईप आपण टँकमध्ये आपण जो काही केला पोर्ट केला, त्याच्यामुळे काय झाला, जो काही ओपन एंडेड पाईप होता तो क्लोज एंडेडमध्ये टर्न झाला आणि रिमेनिंग लेंथ घेतली आपण. बघा V/4 टाइम्स, आता लेंथ किती घ्यायची, 2l/3, 2l/3 इथं लक्षात. देअरफॉर f प्राईम इक्वल्स टू, बघा रिअरेंज करतो, 3 वर गेला 3/4 इंटू V/2l, 3 वर गेला 4 तिथे V/2l. आता बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज एंडेड पाईपसाठी बघा इन टर्म्स ऑफ स्मॉल f आहे, इथं लक्षात. ठीक आहे, हा तुमचा आन्सर राहू शकला असता 3V/4 2 8 8l, परंतु या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन आहे का, नाही. इन टर्म्स ऑफ काय, स्मॉल f, म्हणजे V/2lच्या जागी मी काय लिहू शकतो, स्मॉल. देअरफॉर f प्राईम बिकम्स 3/4 इंटू f, 3f/4, 3f/4 इथं लक्षात. देअरफॉर द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. इथपर्यंत आलो होतो आपण, आपल्याला काही अडचण नव्हती. हा जर ऑप्शन असतं तर हा टिक केला असता, परंतु इन टर्म्स ऑफ स्मॉल f दिसत आहे, त्याच्यामुळे V/2lच्या ठिकाणी मग आपण हे पुट करू शकतो. क्वेश्चन महत्त्वाचा आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे, ट्रिकी. इथं समजा तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला ओपन एंडेडचा, कारण की त्यांनी पाईप कसा दिला, ओपन एंडेड, ओपन एंडेड यूज करता, अरे गेला मग तो सत्यानाश झाला आपला. हा पाईप त्या वॉटर टँकमध्ये पोर्ट केला, त्याच्यामुळे तो पाईप झाला क्लोज एंडेड. फरक कुठं पडला, लेंथमध्ये. फरक कुठं पडला, लेंथ. एअर कॉलम या खालच्या भागात राहणार आहे का, नाही. एअर कॉलम फक्त या वरच्या भागात राहते, मग तुला लेंथ वरच्या भागाचीच पाहिजे ना बाबू, मग लेंथ वरच्या भागाची. ओके, मग या पोर्शनचा काढायचा आहे तो पाईप एका एंडला क्लोज झाला, मग एकाला क्लोज झाला तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोजची वापरली. याचं लक्षात, अशा पद्धतीने करावं लागणार. याचं लक्षात. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपला जर उपक्रम आवडत आला असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.